नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी. धुळे शहरातील चाळीसगाव रोड रस्त्यालगत असलेल्या गीता जिनिंग प्रेसिंग कारखान्याच्या आवारातील श्री कार्तिक स्वामी मंदिरात आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी भाविकांची रिंग लागलेली होती. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. मोरपीस अर्पण करीत भाविकांनी कार्तिक स्वामीचे मनोभावे दर्शन घेतले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत मंदिराचे प्रमुख भरत अग्रवाल यांनी यंदाही दर्शनाची योग्य व्यवस्था केलेली होती. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी मंदिर आवारात बॅरिगेट्स आणि प्रखर झोतातील दिवे लावण्यात आलेले होते. मंत्रोपचारासह विधिवत पूजा अर्चा करून मंदिर खुले करण्यात आले होते. आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामीचं मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे. यावेळेस मोठ्या प्रमाणावर भाविक या मंदिरात दर्शनाचा लाभ घेत आहे. आमचे पंजोबा शेठ पन्नालालजी जीवनरामजी अग्रवाल यांनी संवत 1982 अष्टमी शुद्ध श्रावण या दृष्टी सदर मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरामध्ये कार्तिक स्वामी, गणेशजी, पार्वतीजी, शिवजी, बजरंगबली तसेच नंदीजी यांच्या मूर्ती आहेत. या कार्तिक पौर्णिमेनिमित्त होम हवन करून सदर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येते. भाविकांनी मोठ्या प्रमाणावर प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा विनंती. सदर मंदिर जे शहरातील एकमेव पुरातन मंदिर आहे. या मंदिर वर्षातून एकच दिवशी पौर्णिमेच्या दिवशी उघडं करण्यात येतं. पौर्णिमेच्या दिवशी भाविक लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनाचा लाभ घेत असतात. कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व कार्तिक स्वामींच्या दर्शनाचं जास्त असतं.